हा सिंधुदुर्गचा ना सर्वात मोठा किल्ला आहे महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। महाराज इथे ना कोळींच्या वेशात आले होते, कारण कोणाला माहिती नको पडायला म्हणून ही जागा नंतर बघून गेले महाराज। त्यानंतर इथे उभा केलाय किल्ला। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मी स्वार्थी ब्लॉग, स्वागत आहे तुमचं आपलं नवीन ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग ना पूर्ण ऐतिहासिक ब्लॉग होणार आहे, कारण मी आलो आहे मालवण किल्ल्यावरती भाई। आता आतमध्ये जाऊया, शेवटपर्यंत ब्लॉग पहा, पूर्ण एक्सप्लोअर करणार आहे मालवण किल्ला। ब्लॉगच्या एंडिंगला सांगेन मी इथे कसं यायचं ते। इथे ना तिकीट काढायला ना प्रत्येकी 100 रुपये घेतात आणि हाफ तिकीट आहे ना इथे 50 रुपये आहे बघा। तर आम्ही 3 तिकीट घेतोय, मावशी आणि मी। आता आम्ही बोटमधून त्या किल्ल्यावरती जाणार। सकाळी 9 वाजता चालू होते ही बोट त्या साईडला जायला। या बोटमधून जायचं, मग 1 किलोमीटर लांब आहे ते बघा किल्ला, तिथे किल्ला आहे। इथे ना जॅकेट्स पण देतात, जेणेकरून नाही का कोण पाण्यात पडलं ना ते सेफ्टीसाठी जॅकेट्स वगैरे देतात। ते बघा जॅकेट्स पण ठेवलेत तिथे, सगळं दाखवणार, सगळं बघा। हे बघा हे जॅकेट्स देतात। आता 1 किलोमीटर लांब आहे इथून डिस्टन्स किल्ल्याचं। आपल्याकडं ना 1 तास आहे फक्त। त्या बोटवाल्या मामाने सांगितलं फक्त 1 तास आहे आपल्याकडे। सगळं फिरून घ्या, जेवढं जमेल तेवढं फिरून घ्या, बघू जेवढं जमेल तेवढं एक्सप्लोअर करेन। हे बघा किल्ला, कारण 1 तासात सगळं नाही क्लिअर होऊ शकत। जेवढं दाखवेन ना तेवढं महत्त्वाचंच दाखवेन भाई। मला एवढी डीपली माहिती नव्हती, मी नाही का माहिती शोधून काढली बऱ्यापैकी इंटरनेटवरून, आणि महत्त्वाचीच माहिती काढली। काही फेक नाही आहे त्याच्यात, सर्व रिअल आहे। इकडे सर्व दाखवतोय बघा। हा सिंधुदुर्गचा ना सर्वात मोठा किल्ला आहे महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। हा महाराजांचा मालवण किल्ला, 48 एकर जागा पूर्ण। हे बाहेरून असं का बनवलं माहिती आहे का? शत्रूला कळायला नाही पाहिजे म्हणून असे दरवाजे केलेत। जर तोफेचा हमला झाला, गौमुखी बुरुज नाव आहे याचं, म्हणजे सेफ्टीसाठी दरवाजाला काही झालं नाही पाहिजे म्हणून हे असं बांधलं आहे। तर बघा दरवाजा, वरती नगारखाना आहे, तिथे नगारा वाजवून अलर्ट करायचे, म्हणजे सूर्य उगवल्यावर आणि सूर्य मावळल्यावर। घडी वगैरे नव्हती ना तेव्हा, म्हणून। हा जो दरवाजा आहे ना तो सांगवणी लाकडाचा दरवाजा आहे। लोखंडी पट्टी आणि लोखंडी फ्रेम, मजबूत आणि पॉइंटेड खिळे पण आहे त्याला, म्हणजे हत्तीने धडक दिली तर डायरेक्ट खेळा बोचणार त्याला। त्याच बाजूला मारुतीचं मंदिर बांधले महाराजांनी, कारण आपल्या मावळ्यांना शक्ती आणि युक्तीचं बळ मिळावं म्हणून। आपल्या किल्ल्याचं बांधकाम चालू असताना राजांना आग्र्याला कैद केलं होतं। काही दिवस हिरोजींनी काम थांबवलं। हे हिरोजींनी मातेला पत्र लिहिलं किल्ल्याचं काम थांबवायचं म्हणून। मग राजे कैद होते ना, मग आई जिजाऊनी पुन्हा पत्र लिहिलं, बोलले की राजे सुखरूप येतील, तुम्ही काम थांबवू नका। मग पुन्हा काम सुरू झालं। भैयजी नाईक आहेत ना, त्यांनी सांगितलं होतं महाराजांना की इथे कुर्तेपेड नावाची जागा आहे, तिथे तुम्ही नाही का जाऊन बघा महाराज करून। मग महाराज इथे ना कोळींच्या वेशात आले होते, कारण कोणाला माहिती नको पडायला म्हणून ही जागा नंतर बघून गेले महाराज। त्यानंतर इथे उभा केला किल्ला त्यांनी। जवळजवळ ना 29 मार्च 1667 मध्ये किल्ला तयार केला। 48 एकर जमीन आहे पूर्ण, माहिती आहे का? इकडची पूर्ण जमीन ना 48 एकर आहे। अंघोळ घालून झाले, त्यांचा पोशाख जो आहे तो बदलला जातो आणि मूर्तीला दोन्ही बाजूने मोराच्या पिसाने वारा घातला जातो, त्यांची नजर उतरली जाते। याच प्रसंगी आतमध्ये नगाडे वगैरे वाजवत असतात। हे सर्व कामं करण्यासाठी या फॅमिलीज जे ते या ठिकाणी राहतात। आता हे जे मंदिर आहे, गाभाऱ्यामधला जो भाग आहे तो त्यावेळेला बांधलेला आहे, बाकीचे बांधकाम हे नवीन केलं आहे। हे सर्व कलर काम किंवा ज्या लाद्या दिसतात सर्व नवीन केलं आहे। हे पूर्ण दगडी मंदिर होतं।
आता राजांच्या मंदिरामध्ये रामनवमी, शिवजयंती, गोकुळाष्टमी, नवरात्र, कार्तिकी एकादशी, गुढीपाडवा, गणेश चतुर्थी, मोहरम असा प्रत्येक उत्सव जो आहे तो या मंदिरामध्ये अजूनही सेलिब्रेट केला जातो. महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे शिवरायांचे देव स्वरूपात मूर्ती पाहायला मिळते. या मंदिराच्या सभामंडपाचं काम कोल्हापूरचे श्री शाहू छत्रपती त्यांनी 1906 ते 1907 मध्ये करून घेतले. हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे जिथे बिना दाढीची मूर्ती आहे महाराजांची. बघा, स्ट्रिक्टली फोन अलाउड नाहीत म्हणून मी एवढंच दाखवू शकतो. हे बघा, हे महादेवाचं मंदिर आहे आणि खालती भुयारी मार्ग आहे. इथून ना राईट साईडला रस्ता जातो. 2 रस्ते जातात इथे, कारण इथे भुयारी मार्गातून ना राजांना बाहेर काढलं जायचं, कारण जिथे शत्रू वगैरे आले ना तर तिथून भुयारी मार्गातून बाहेर पडू शकतात राजे म्हणून. याचे 2 रस्ते आहेत. एक वजरगावला समुद्राच्या खालून 7 किलोमीटर वजरगाव वाघाची गुफा नावाचं, म्हणजे अननोन पर्सन तिथे जायला नाही पाहिजे म्हणून तिथे वाघाची गुफा असं नाव दिले. आणि दुसरा रस्ता म्हणजे मेळा मालवणमध्ये एक घर आहे त्या ठिकाणी धान्याचा कोठा म्हणजे दुसरा रस्ता तो. हा रस्ता ब्रिटिशने ना 1693 ते 1694च्या आसपास राजांचे निधन 1680मध्ये झाले. त्यानंतर ब्रिटिशने हमला केला. 1 वर्षभर राहिले. त्यानंतर त्यांना माहिती पडलं की इथून एक रस्ता आहे, मग तो रस्ता बंद करण्यात आला त्या लोकांकडून. श्रीदेवी भवानी माता मंदिर. भवानी मातेचं मंदिर अष्टपूजा मूर्ती म्हणजे 8 हात राजांनी स्वतः बसवलेली मूर्ती आहे. 25 नोव्हेंबर 1664 मध्ये 350 वर्ष होऊन गेली. किल्ला अजून मजबूत आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याचा ना 3 मेन दरवाजे आहेत. पूर्वेला दिल्ली दरवाजा, पश्चिमेला नारायण दरवाजा आणि उत्तरेला गोमुख दरवाजा. 3.5 मजल्याची भिंत आहे, म्हणजे 5 किलोमीटरच्या आसपास भिंत आहे. भाईसाब, त्या काळात ना मावळे कसे यार धपाधप पळायचे रे. तिथं तर चढायचे उतरायचे भीती वाटते. हाईट 30 ते 35 फूट, भिंत जाडी 8 ते 10 फूट, 45 ठिकाणी सीडी आहेत, 40 टॉयलेट आणि एक अंधार कोठडी म्हणजे शत्रूला ठेवण्याची जागा. किल्ल्याचा खर्च 1 कोटी सुवर्ण मुद्रा होऊन राजांच्या काळात 2 नाणी होती. शिवराया म्हणून तांब्याचं नाणं आणि दुसरं 3.25 ग्रामचं सोन्याचं नाणं, त्याला होन बोलायचे. किल्ल्याला 500 खंडी सिसा, 1 खंडी म्हणजे 800 किलो, मग 500 खंडी म्हणजे 4 लाख किलो सिसा. एवढा सिसा वापरला आहे. किल्ल्याचा दगडाचं नाव आहे ना गारगोटी दगड असं आहे. महाराजांकडे एकूण 362 किल्ले होते, पण राजांनी ठरवले की शत्रूंचा पराभव करण्यासाठी जलदेवताची निर्मिती गरजेची आहे, म्हणून राजांनी सिंधुदुर्गासाठी कुर्ते बेट निवडले. इसवी सन 1661 मध्ये राजांनी मालवण जिंकला. त्यांना हजरज इंग्रज पोर्चुगीजच्या हल्ल्यापासून सेफ्टीसाठी एक मजबूत किल्ला गरजेचा होता. इथं कसलं तरी देवस्थान आहे. हे मला आयडिया नाही आहे. एक कुठलं तरी देवस्थान आहे चांगलं. क्या बघू. नाही नाही वाट नाही. हा शिवाजी महाराजांचा राजवाडा होता. थोडा आता तुटला आहे. इथे महाराज 1 रात्र राहिले होते, म्हणजे मोराच्या धोंडाजवळ भूमिपूजन करून जेव्हा किल्ला बांधायला घेतला होता त्या रात्री राहिले होते. मोराचा धोंडा म्हणजे बाहेर आहे तो मोराचा धोंडा. ते मी नाही दाखवू शकलो मी, कारण गेलोच नाही तिकडे, कोण मला सांगणार नव्हतं, म्हणून तो किल्ल्याच्या बाहेर आहे. म्हणून तुम्ही आलात तर व्हिजिट करा. 25 नोव्हेंबर 1664 मध्ये पूजा करून किल्ला बांधायला घेतला होता महाराजांनी. त्या रात्री राहिले होते. इथे ताराराणीबाई ही राहून गेलेत. महाराजांचे अनेक महत्त्वाची माणसं इथे राहिलेत.
एक ना खूप वाईट वाटतं मला की बघ ना इथे पार्टी करतात माणसं. ही कोणती जागा आहे आणि काय करायचं काय माहितीच पडत नाही लोकांना लिटरली. इथे ना 3 विहीर आहेत. पहिली म्हणजे साखर विहीर, दुसरी म्हणजे दूध विहीर आणि तिसरी म्हणजे दही विहीर. पाण्याची योजना राजांनी हिरोजींना सांगितली, अशा विहीर बांधा, पाणी जिरवा, पाणी अडवा, पाणी मुरवा, म्हणजे आपल्याला पाण्याचा तोटा राहणार नाही. आणि त्यावर सैनिक ठेवा, कारण 3000 कारागीर होते त्या टायमाला. शत्रू कोण आला कारागीच्या वेशात तर कसं पाण्यात काही मिक्स केलं तर म्हणून विष वगैरे, म्हणून महाराजांनी ना माणसं नेमली होती की सैनिकांनीच पाणी द्यायचं त्यांना. भाई हाताचे आणि पायाचे ठसे बघायचे माझे राहिले, कारण एका तासात ना काहीच फिरू नाही शकत भाई. किल्ला पूर्ण फिरू नाही शकत, कारण 1 तास खूप कमी टाईम लिमिट आहे ना. हे बोटवाले नुसते पळापळ करतात ना 1 तासात, निदान 2 तास तरी दिले पाहिजे होते नाही का. ठीक आहे, फुर्सतमध्ये येऊ कधीतरी नाही का, एकदम प्रायव्हेट बोट करून आलो ना तर कसं आपल्याला पूर्ण दिवस नाही का फिरायची संधी तरी मिळेल. फक्त आणि ना तिथं मंदिरात ना कॅमेरा अलाउड नव्हता. कसं मी दाखवलं आहे आता, मंदिरात ना स्ट्रिक्ट तिथं बोर्डच लावलं आहे की कॅमेरा अलाउड नाही आहे तिथे आतमध्ये. तर जेवढं दाखवलं आता, जेवढं माझ्याकडून पॉसिबल झालं ना तेवढं दाखवलं मी. यार ते बघायचं राहिलं माझं, ते बघा तिथे आहेत हाताचे आणि पायाचे ठसे महाराजांचे. पुन्हा येईन ना, पुन्हा नक्की दाखवेन. आता तर थोडा टाईम लिमिट कमी आहे आपल्याकडे. सॉरी मी संपूर्ण माहिती नाही देऊ शकलो महाराजांच्या किल्ल्याबद्दल, बट तुम्ही येऊन व्हिजिट करा नक्कीच. खूप भारी मालवण किल्ला आहे हा. मी आहे ना आत्ताच घरी आलो आहे, मस्त फ्रेश वगैरे झालो. आजचा दिवस खरंच खूप चांगला गेला. पण दुःख या गोष्टीचं आहे ना, हे ते मावशी ते पिल्लं बघ जिंकता मेला वाटतं. तेव्हा तिथं आत्ताच पडलं ते मेला की. हां, तर दुःख या गोष्टीचं आहे की भाई मी ना ते हाताचा आणि पायाचा पंजा दाखवू नाही शकलो महाराजांचा, कारण खूप लेट झालं होतं तिथे. ते बोटवाले ना आवाज देत होते की, कारण त्या पलीकडे जायचं होतं ना, म्हणून तो 1 तासाचाच लिमिट होता म्हणून. ॲक्च्युली ते हाताचा आणि पायाचा पंजा का उमटवलं आहे माहिती आहे का, त्याच्यामागं पण एक हे आहे. ते काय झालं होतं, हिरोजींनी जेव्हा तो किल्ला बांधला होता ना, तर ना त्याच्यानंतर महाराज आले, बघितला किल्ला, आणि त्यानंतर हिरोजींनी कसं आपले पैसे टाकून बनवलं होतं ना किल्ला पूर्ण. तर महाराज बोलले की तुम्हाला काय पाहिजे नाही का, काय पाहिजे ते मागा. तर हिरोजींनी फक्त एवढंच मागितलेलं की त्यांचा हाताचा पंजा आणि पायाचा पंजा तिथे पाहिजे होता त्यांना, कारण येणारी भावी पिढी ते बघून प्रेरणा घेईल, म्हणजे नाही का बघेल, समजेल असं. त्यासाठी हाताचा आणि पायाचा पंजा तिथे उमटवला होता. आणि हां, मी स्टार्टिंगला बोललो होतो की तिथे जायचं कसं. आमच्या इथून तर थोडं जवळ आहे, 33 किलोमीटर आहे आमच्या इथून मालवण कसालवरून. बट मुंबईवरून बोलत असाल तर मुंबईवरून रेल्वेने येऊ शकता तुम्ही. रेल्वेने कणकवली किंवा कुडाळला उतरू शकता. तिथून मालवणची बस करावी लागेल तुम्हाला, एस टी करावी लागेल. त्याच्यानंतर तुम्ही मालवणला आल्यानंतर रिक्षा करून मग येऊ शकता किल्ल्यावरती. जेवढं पॉसिबल होतं तेवढं दाखवलं. आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल. काही चुकीचं असेल माझ्याकडून तर कमेंटमध्ये सांगा, कारण मी जेवढी माहिती गोळा करून गेलो होतो ती काय चुकीची नसेलच आय थिंक सो, कारण मी ती प्रॉपर गोळा करूनच घेऊन गेलो होतो, कारण मला पण तिथं डीपली माहिती नव्हतं ना म्हणून. तर आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.